नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन येत आहे आणि तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी. तो शेतकरी म्हणजे तो आहे मराठवाड्यातला आणि प्रामुख्याने बघायला गेलं तर शेती म्हणलं की विकास हा शेतीमध्ये पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. परंतु आज शेतीच्या नावाखाली किंवा शेतकऱ्यांना विकास म्हणून सध्या शेतकरी वेगवेगळ्या भूलथापांना सध्या बळी पडत आहेत. त्यातलाच प्रकार मला दाखवून द्यायचा होता आणि तो म्हणजे शेतामध्ये जो सध्या मराठवाड्यामध्ये पवनचक्क्यांचा जो म्हणजे उद्योगधंदा येत आहे, दुसरा सोलार आहे आणि याच्या नावाखाली जी शेतकरी शेतजमीन आपली देत आहे त्याच्यामध्ये शेतकरी तात्पुरता कुठंतरी विचार करताना दिसत आहे. तसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांना म्हणजे पाहिजे तो मोबदला भेटत नाही. म्हणजे ॲक्च्युली जमीन ही शेतकऱ्यांना किंवा उद्योगासाठी ती पवनचक्क्यांना खूप कमी प्रमाणात लागते. त्या ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन ती त्या ठिकाणी 7-7 एकरपर्यंत घेतली जाते आणि मोबदला हा 40 लाखापर्यंत देण्याऐवजी त्यांना तो मोबदला हा 20 ते 30 लाखापर्यंत दिला जातो. आणि या कुठंतरी छोट्याशा गोष्टीकडे बघून शेतकरी हा बळी पडतोय. तो त्याचं पूर्ण अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतोय. ही गोष्ट त्याला भविष्यातील परिणाम काय घडून येतील हे समजत नाही. प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये उद्योगधंदे हे आलेच पाहिजेत, ह्या गोष्टीला माझा विरोध नाही. परंतु उद्योगधंदे येताना जो आता पवनचक्कीसारखा जो उद्योग आहे तो उद्योग जो बेरोजगारीचा प्रकार आहे तो कमी प्रमाणातच प्रश्न तो म्हणजे सोडवत आहे. जसं की एखादी पवनचक्की आली तर त्या ठिकाणी मोजकीच लोक त्या ठिकाणी काम करतात. त्याचा इतर लोकांवरती काही इफेक्ट जाणवत नाही. म्हणजे बघायला गेलं तर या पवनचक्कीचेच दुष्परिणाम सध्या या मराठवाड्यामध्ये दिसून येत आहेत. या पवनचक्कीमधूनच खूप मोठमोठे माफिया गुंड लोक तयार झालेले आहेत आणि याला तसं बघायला गेलं तर ह्याला बळ दिलं जातं ते म्हणजे राजकीय लोकांकडूनच. कारण ही गोष्ट आणि हे सर्व जे निर्णय घेतले जातात ते कंपनी मालक आणि राजकीय लोक, आता मला नाव कोणाचं घ्यायचं नाही, परंतु बऱ्याचपैकी राजकीय लोकांचा याच्यामध्ये हस्तक्षेप आहे. आणि कमी प्रमाणामध्ये किंवा कमी संख्येमध्ये कमी पैशामध्ये त्या शेतकऱ्याची शेतजमीन घेऊन त्या ठिकाणी पवनचक्कीसारखे प्रोजेक्ट राबवले जात आहेत. जर एखाद्या शेतकऱ्यांनी म्हणजे शेतीसाठी किंवा शेती उपलब्ध करून दिली नाही तर त्याला दडपशाही केली जाते. त्याच्यावरती या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की आपण आपली जमीन ही पिढ्यानपिढ्या राबवत आलेलो आहोत. आपण त्या जमिनीचा कस अशा रीतीने घालवला